सोनल शेटगावकर यांनी पारंपरिक साहित्याचा वापर करून दिवाळीच्या थीमवर आधारित भव्य आणि आकर्षक तोरण तयार केले. गवत, भाताच्या कणशा, केळीची पाने, आंब्याची पाने व रंगीबेरंगी फुलांचा समावेश करून दीपप्रज्वलन, लक्ष्मीपूजन आणि पाडाव्याचे दृश्य प्रभावशालीपणे सजवले गेले, ज्यामुळे उत्सवाच्या वातावरणात पारंपरिकतेचा खास ठसा उमटला. फायन आर्ट्स करूंक ना हांव सध्या नर्सिंग ट्युटर बट ही कला येयली अचानक अशी विचारून येयली म्हणून केला. थीम असले लिव्स अँड फ्लावर्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ लिव्स यूज केला. लिव्स डिफरंट टाइप्स ऑफ लिव्स आणि फ्लावर्स. सो हांवें गवत यूज केला, गवताची कणशे, आंब्याची पानां, सदाफुलीची पानां, रोजां, सुट्टाची शंदी केला आणि केळीची पानां केला आणि पिपळाची पानां. हांवें पयलीं दाखयलें पणटी, दिपावली सो सो लायटीचें प्रतीक. सो आमी उजाला करता, सो तेका लागून हांवें पणटी दाखयला. देन लक्ष्मी, फाल्यां लक्ष्मी पुजन, सो लक्ष्मीची पावलां दाखयली आनी हळद कुंकू लायलें. गणपती, सगळ्यांचो देवांचो देव गणपती म्हणून गणपतीची प्रतीक केला. आणि ह्या दिसांनी कणशे उगवता, सो तेका लागून हांवें कणशे लायला. आणि कितले दीस लागले? टायम म्हटले अंदाज 3 ते 4 वरां लागली. याच्या पहिले आणि किती केले तुवें आयटम? ना, हे फर्स्ट टाइम केला बिकॉज ह्या वर्षात थीम असली लिव्जांचे आणि फुलांचे तोरण करपाचे.